नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवकाचा मृत्यू। या प्रकरणी धबधबा पुढील आदेशापर्यंत राहणार बंद। वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांचा निर्णय। लासल गावात कांदा खरेदी मंदावली। नाफेड एनसीसीएफची कांदा खरेदी 34,000 टनांवर, उद्दिष्टाच्या तुलनेत कमी खरेदी। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी। पहिल्या 8 जिल्ह्यांमध्ये परभणीनं मिळवलं स्थान। अमरावती गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। सोन्याची साखळी हिसकावणाऱ्या 3 आरोपींना अटक। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। यवतमाळच्या वडगावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला। रागाच्या भावनेतून आरोपींनी हल्ला केल्याची माहिती। अवधूतवाडी पोलिसात 3 आरोपींवर गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये शेतातून घरी परत येत असताना मारहाण। फिर्यादीच्या डाव्या हाताला चावा घेऊन जीवे मारण्याची दिली धमकी। फिर्यादीनं अरणी पोलिसात दिली तक्रार। परभणीच्या पाथरीमध्ये बँकेच्या कर्जातून शेतकऱ्याची आत्महत्या। पावसाअभावी पिकावर आलेलं संकट आणि बँकेच्या कर्जाच्या चिंतेतून गळफास घेऊन केली आत्महत्या। मालवण येथून सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यासाठी बांधली नदी। नव्यानं बांधण्यात आलेल्या जेटीच्या छपरावरील लोखंडी पत्रे तुटले, कधीही खाली पडण्याची शक्यता। रत्नागिरीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसची कारला धडक। सुदैवानं जीवितहानी नाही, दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।